नमस्कार स्पर्धकांनो, मी रोहित सर, संचालक स्वामी विवेकानंद अकॅडमी चिंचवड पुणे. आजचा हा व्हिडिओ आपण संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजेच सब ऑर्डिनरी एक्झामिनेशनच्या प्री एक्झाम संदर्भात तयार करत आहोत. प्रामुख्याने PSI, STI, असिस्टंट या एक्झामची साधारणतः आपण तयारी कशा प्रकारे करणं गरजेचं आहे आणि यात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला आपला प्रवास आजपासून कशा प्रकारे करावा लागेल आणि ही जो काळ आहे म्हणजे आपला अभ्यासाचा कालखंड आहे आणि परीक्षेच्या दिवसापर्यंतची आपली तयारी कशी असावी या संदर्भात संपूर्ण माहिती सांगणारा आजचा आपला हा व्हिडिओ आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आवडेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दलच्या कमेंट करा. यापुढचे आपले चॅनल्स, आपले जे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्याचा नक्कीच तुम्ही पूर्णपणे प्रयत्न करा. सो मित्रांनो, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया, मूळ विषयाकडे जाऊया. आपला आजचा विषय आहे संयुक्त पूर्व परीक्षा आणि या संयुक्त पूर्व परीक्षेबद्दल आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. मित्रांनो, MPSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या पदांच्या भरती करून घेतात. यामध्ये क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, क्लास 3 अधिकारी, क्लास 4 पर्यंतची रिक्रुटमेंट ही MPSC मार्फत केली जाते. यामध्ये राज्यसेवेसारखा एक पर्याय आहे, दुय्यम सेवेसारखा एक पर्याय आहे, ग्रुप C सारखा एक पर्याय आहे, ग्रुप 4 सारखा एक पर्याय आहे. त्यापैकी आज आपण दुय्यम सेवा म्हणजेच सब ऑर्डिनरी एक्झामिनेशन बद्दल माहिती करून घेणार आहोत. विशेष म्हणजे PSI कसं बनायचं, STI कसे बनणार आहात, विक्रीकर निरीक्षक तुम्ही कसे बनू शकता किंवा ASO मंत्रालयात तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता. मित्रांनो, आपण शारीरिक दृष्ट्या बऱ्यापैकी बेस्ट आहोत, आपल्याकडे शरीरयष्टी बऱ्यापैकी आहे, आपली हाईट योग्य आहे. ही जर पात्रता आपल्याकडे असेल तर आपण MPSC साठी पात्र आहोत का? नक्कीच पात्र आहोत. PSI साठी पात्र आहात का? नक्कीच पात्र आहात. पण जर तुम्हाला PSI बनायचं असेल तर नक्कीच तुम्हाला ज्या एक्झाम्स आहेत त्या देखील उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आपण आपल्याबाबत पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला मेहनत ही नक्कीच घ्यावी लागणार आहे. त्या मेहनतीला आकार देण्यासाठी तुमच्या वेळेचा सदुपयोग करून घेण्यासाठी आणि तुमचं योग्य नियोजन घडवून आणण्यासाठी स्वामी विवेकानंद अकॅडमी चिंचवडने केलेला हा प्रयत्न आहे. मित्रांनो, संयुक्त परीक्षेबद्दल जर सांगायचं झालं तर आपण विद्यार्थी या तिन्ही एक्झामची एकत्रित पूर्वपरीक्षा देत आहोत आणि यानंतर आपण या ज्या मेन्स आहेत त्या आपण सेपरेटली देणार आहोत. म्हणजे PSI साठीची सेपरेट मेन्स होईल, STI साठी सेपरेट होईल. पण एक विद्यार्थी ह्या तिन्ही एक्झाम्सच्या म्हणजे मेन्स एक्झाम देऊ शकतो, ज्याप्रमाणे आपण आपल्या जो फॉर्म आहे त्यामध्ये कशा प्रकारे नोंद केलेली आहे यावर ते डिपेंड करेल. सो मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्याचा पॅटर्न माहीत असणं गरजेचं आहे. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत कशी असणार आहे. सो सगळ्यात इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर आपल्याला पूर्वपरीक्षा ही 100 मार्क्सची असणार आहे आणि याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स आपल्याला दिले जाणार आहेत. 60 मिनिटांमध्ये आपल्याला हे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि आयोगाचा जो कट ऑफ आहे तो आपल्याला क्वालिफाय करायचा आहे. मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एकूण 400 मार्क्स आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 2 पेपर द्यायचे आहेत. त्यामध्ये 2 पेपरमध्ये पहिला पेपर असणार आहे तो म्हणजे लँग्वेज पेपर, मराठी, इंग्रजी आणि GK. याच्यामध्ये मराठी 50 क्वेश्चन्स आहेत, इंग्लिशचे 30 क्वेश्चन आहेत आणि 20 मार्क्सचं GK असणार आहे. पर क्वेश्चन 2 मार्क याप्रमाणे साधारणतः आपल्याला 200 मार्क्स होणार आहेत मेन्सच्या पेपर 1 मध्ये. मेन्सचा पेपर 2 कसा असणार आहे तर ती सामान्य क्षमता चाचणी म्हणजे जनरल सायन्स टेस्ट किंवा जनरल ॲबिलिटी टेस्ट वर हा डिपेंड असणार आहे. मित्रांनो, ज्या पदाची तुम्ही मेन्स देणार आहात याप्रमाणे याच्या मेन्सचा सिलेबस चेंज होऊ शकतो. म्हणजे PSI साठी थोडासा वेगळा सिलेबस आहे, STI साठी वेगळा आहे, ASO साठी वेगळा आहे आणि या वेगळेपणामध्ये जी सिमिलॅरिटी आहे ती 3 प्रमुख सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी हे 3ही विषय तुम्हाला 3ही एक्झाम्समध्ये आहेत.
ते तुम्ही STI ची मेन्स करा किंवा ASO ची मेन्स करा. मित्रांनो, असा 400 मार्क्सचा आपला मेन्सचा पेपर होणार आहे. मुलाखत ही फक्त PSI पुरती मर्यादित आहे. STI आणि ASO साठी मुलाखत नाही, हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मित्रांनो, या एक्झाम्सला निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो, या एक्झाम्सला निगेटिव्ह मार्किंग आहे. याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. हा एक मुद्दा आपल्यासाठी लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे 4 क्वेश्चन जर तुमचे प्रिलियम मध्ये चुकले तर त्यातला 1 मार्क जो आहे तो कमी होणार आहे. आणि मुख्य परीक्षेमध्ये तुमचे 2 क्वेश्चन जर चुकले तर तुमचा 1 मार्क जो आहे तो कमी होणार आहे. तर मित्रांनो, ही झाली निगेटिव्ह मार्किंग. नंबर ऑफ अटेम्प्ट्स काय आहेत? म्हणजे तुम्ही जर या वर्षीपासून आयोगाचे पेपर देणार असाल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर लिमिट्स आहे 6 अटेम्प्ट्स तुम्ही देऊ शकता मॅक्सिमम यापुढे कंबाईनसाठीचे. जर तुम्ही OBC मध्ये आहात तर तुम्हाला 9 अटेम्प्ट देता येऊ शकतात. आणि जर तुम्ही SC ST मधले कॅन्डिडेट आहात तर तुम्ही अनलिमिटेड तुम्हाला अटेम्प्ट आहे, म्हणजे तुमच्यावर तसं बंधन नाही. सो मित्रांनो, आपण कुठल्या क्रायटेरियामध्ये येतो हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. 2020ला जे नव्याने आयोगाने नियम घालून दिले ते मी तुम्हाला सांगितले, म्हणजेच नंबर ऑफ अटेम्प्ट्स कसं असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग बद्दलचा जो पॉईंट आहे तो आपल्याला माहित पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर याच्याकडे करिअर म्हणून बघता आहात आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये स्वतःला यशस्वी करू पाहतात तर तुम्ही प्रत्येक स्टेप्स वाईज याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग प्रामुख्याने काय, याचा सिलेबस काय आहे, पूर्वपरीक्षेचा काय, मुख्य परीक्षेचा काय, मुलाखतीसाठी काय विचारलं जाऊ शकतं, साधारणतः कुठली पाठ्यपुस्तकं वाचणं गरजेचं आहे, कुठले रेफरन्स बुक्स वाचणं गरजेचं आहे, साधारणतः कुठला न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे, कुठले ॲडिशनल मॅगझिन्स वाचणं गरजेचं आहे, अशा सर्व गोष्टींचा मला वाटतं की आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि आजच्या या व्हिडिओ मार्फत आपण त्या बेसिक गोष्टी कोणत्या वापरायच्या याकडे विशेष भर देणार आहोत. चला तर मग आपण पूर्वपरीक्षेबद्दल बोलूयात. पूर्वपरीक्षा क्वालिफाय होण्यासाठी साधारणतः मी सांगितल्याप्रमाणे 60 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मग आपल्याला आयोगाचे मागच्या 4-5 वर्षातील कट ऑफ माहित पाहिजे. मी तुम्हाला कट ऑफच्या अंदाजे सांगतो. जर तुम्ही 100 पैकी तुम्हाला 60 मार्क मिळाले तो विद्यार्थी PSI, STI किंवा असिस्टंट याची प्री एक्झाम क्वालिफाय करू शकतो. म्हणजे कमीत कमी 60% मार्क्स माझ्याकडे पाहिजे. कारण का जर तुम्ही मागे पाहिलं तर 2019-20चा जो अटेम्प्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः प्रीचा कट ऑफ जर पाहिला तर त्यामध्ये 44 ते 45चा कट ऑफ हा PSI साठीचा होता. 57 मार्कचा कट ऑफ जो आहे तो STI साठी होता. ASO साठीचा 55-56च्या आसपास होता. याचा अर्थ ओपन कॅटेगरीचे कट ऑफ आहेत. OBC, SC, ST, NT किंवा इतर जे क्रायटेरिया आहेत आपल्याकडे HSBC, तर याचा एखादा मार्काने कमी जास्त असू शकतो. स्पोर्ट्स कोट्यामध्ये विशेष आपल्याला इथे योगदान आहे. सो मित्रांनो, मला सांगायचं नेमकं काय तर आपल्याला कट ऑफ माहीत पाहिजे. मग साधारणतः 2016 मध्ये काय कट ऑफ होते, 2017 मध्ये काय होते, 2018 मध्ये काय होते, 2019 चे कट ऑफ काय होते, हे कट ऑफ आपल्यासाठी एक डायरेक्शन डिसाइड करू शकतात. तर त्यामुळे हे कट ऑफ आपल्यापर्यंत असणं गरजेचं आहे. आता आपल्याला कट ऑफ कळालं. आता मुद्दा येतो तो म्हणजे मी अभ्यास कशा प्रकारे करायचा. आपण विशेष पूर्वपरीक्षेबद्दल बोलणार आहोत, तर मी तुम्हाला विषय सांगतो कोणकोणते आहेत आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री म्हणजेच इतिहासासारखा विषय आहे, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर अँड मॅथ्स अँड रिझनिंग हे 7 महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत. आणि या 7 सब्जेक्टचं जर आपण प्रिपरेशन केलं तर नक्कीच तुम्हाला यातनं उत्तम यश मिळू शकतं. आता या 7 सब्जेक्टचे मार्क डिस्ट्रीब्युशन कसं आहे. साधारणतः आपण 15 क्वेश्चन पर सब्जेक्ट जर क्वेश्चन टार्गेट केलं, म्हणजे आपल्याकडे 7 सब्जेक्ट आहे, 15 साठी जर केलं तर 105 होत आहे. 105 म्हणजे 5 क्वेश्चन कुठेतरी कमी असणं गरजेचं आहे. आणि हे 5 क्वेश्चन पॉलिटी या विषयामध्ये कमी येतात. म्हणजे प्रत्येक विषयाला आपल्याला 15 क्वेश्चन हे निश्चित आहेत. फक्त राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी या विषयामध्ये आपल्याला एकूण 10 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. मग हा एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा की आपले क्वेश्चन्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या अभ्यासाचा
जो कल आहे तो कशा प्रकारे तयार करायचा, कशा प्रकारे याच्यावर अभ्यास करायचा याचा पण आपल्याला अंदाज येऊ शकतो. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे, हे जे स्टँडर्ड डिस्ट्रीब्युशन आहे, हे आपल्याला गेले 3-4 वर्ष पाहायला मिळतं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जो पुढचा अटेम्प्ट द्यायचा आहे, जी एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, त्यामध्ये देखील तुम्ही याच प्रकारे अभ्यास करणं अपेक्षित आहे. सो मित्रांनो, नेमकं त्या विषयाची खोलीपर्यंत पोहोचायचं असेल, त्या प्रत्येकाच्या डिटेलपर्यंत जायचं असेल, तर आपण साधारणतः काय काय केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, काय वाचलं नाही पाहिजे, या गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर आपण सुरुवात करूया. साधारणतः मी कॅटऑफ बद्दल मी तुम्हाला बोललो की कशा प्रकारे असणार आहे. आणि आपण विषयांकडे जाण्यापूर्वी मित्रांनो, एक महत्वाचा सल्ला मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना देईल, जो माझा अनुभव आहे. तुम्ही जर दिवसभरामध्ये जेवढा वेळ अभ्यासावर खर्च करत आहात, त्यातला काही वेळ तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी खर्च करा. उदाहरण, जर माझ्याकडे 5 तास अभ्यास मी जर दिवसभरामध्ये करत असेल, तर त्यातले 3-3.5 तास तुम्ही रिडिंगसाठी खर्च करा आणि उरलेला 1 ते 1.5 तासाचा जो वेळ आहे, तो तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी खर्च करा. मग ते मॉडेल क्वेश्चन पेपर असू देत किंवा ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असू देत, त्यातनं तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पण पर डे तुमच्याकडनं MCQ सॉल्व्ह होणं हे महत्वाचं आहे. मग तुम्ही 3.5 तास जो अभ्यास केलाय, त्या संदर्भात जरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार असाल, तरी पण मला वाटतं की त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता मित्रांनो, आपल्याला जास्त एक जो मी तुम्हाला ट्रिक्स म्हणण्यापेक्षा एक महत्वाची जो अनुभवातनं आलेली जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगितली आणि अपेक्षित तुम्ही प्रत्येक जण ते फॉलो करा. विचार करा, जर आपण एका दिवसामध्ये 20 क्वेश्चन सॉल्व्ह केले, तर महिनाभरामध्ये साधारणतः आपण 600 क्वेश्चन सॉल्व्ह करू. म्हणजेच वर्षभरामध्ये साधारणतः 1272 म्हणजे आपल्याकडे 7,000 क्वेश्चन्स असतील. आणि या 7,000 क्वेश्चन्स मधून जर मला फक्त 100 क्वेश्चन्स हवे असतील, तर मला वाटतं की 60% मार्क्स मिळणं किंवा 60 पेक्षा जास्त मार्क्स मिळणं जास्त अवघड जाणार नाही. आणि नक्कीच आपण वर्षभराच्या प्रिपरेशनमध्ये ही एक्झाम क्वालिफाय करू शकतो. आता आपण सब्जेक्ट वाईज जर बोलायचं झालं, तर आपल्याला सुरुवात करूयात आपण एकेका विषयापासून. आणि त्यातला पहिला विषय आहे हिस्ट्री. मी तुम्हाला मगाशी सांगितलं हिस्ट्रीचे आपल्याला किती क्वेश्चन्स असणार आहेत, तर एकूण 15 क्वेश्चन्स असणार आहेत. यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करायचा. मग याच्यामध्ये बेसिक पाठ्यपुस्तकं कुठली आपल्याला वापरायची आहेत, तर 5वी, 8वी आणि 9वीचं पाठ्यपुस्तक आपण वापरणार आहोत. याचबरोबर 11वीचं जे इतिहासाचं पाठ्यपुस्तक आहे, याचा देखील तुम्हाला फायदा होणार आहे. व 5वी, 8वी, 9वी ही पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजेत आणि 11वीचं पाठ्यपुस्तक. ही 4 पाठ्यपुस्तकं आपल्याला इतिहासासाठी वाचायची आहेत. याचबरोबर आपण गाठाळ सरांचं महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात त्याचा वापर करणार आहोत. आणि आधुनिक भारताच्या इतिहासासाठी आपण समाधान महाजन सरांचा रेफरन्स स्टडी करू शकता. मित्रांनो, इतिहासाबद्दल नक्की परफेक्ट अभ्यास केला आणि त्यातलंच आलंय असं होत नाही. या विषयाची आपल्याला शाश्वतता देता येत नाही. पण जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले, अभ्यास प्रॉपर जर केला, तर नक्कीच तुम्हाला या विषयाचे चांगल्यापैकी क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतात. आता आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊयात. आपल्याला भूगोल, जॉग्रफी या विषयावर पण आपल्याला 15 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. आणि या 15 क्वेश्चन्स पैकी सर्वाधिक क्वेश्चन्स आपल्या महाराष्ट्राच्या जॉग्रफीवर असणार आहे. म्हणजे महाराष्ट्राचा प्राकृतिक, महाराष्ट्राचा सामाजिक, महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल आपल्याला विशेषतः अभ्यास करायचा आहे. याचबरोबर भारताचा पण आपल्याला जॉग्रफीचा अभ्यास करायचा आहे. जागतिक स्तरावरच्या काही गोष्टी आपल्याला पाहिजेत. यामध्ये पृथ्वी असेल किंवा त्याचे अंतरंग असतील, म्हणजे आपली जी सूर्यमाला असेल, या संदर्भात पण आयोग आपल्याला क्वेश्चन्स विचारू शकतो. मग यासाठी कुठली पाठ्यपुस्तकं आपण वाचू शकतो, तर 5वी पासून तर 12वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं तुम्ही यासाठी वाचू शकता. त्यातल्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवू शकता. यासाठी पण पुस्तक कुठलं आहे मार्केटमध्ये, रेफरन्स कुठलं आहे जे आपण यासाठी वापरू शकतो, तर सौदी सरांचं महाराष्ट्राचा जॉग्रफी तुम्ही वाचू शकता.
याचबरोबर आपल्या अकॅडमीने त्या तयार केलेल्या प्रिंटेड नोट्स आहेत, ऑडिओ नोट्स आहेत, याचा देखील मला वाटतं तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. ज्याप्रमाणे ज्या ट्रिक्स तयार केलेल्या आहेत, ज्याप्रमाणे मी तुम्हाला वेगवेगळे मॅप तयार करून दिलेले आहेत, त्या नोट्समधून हे तुम्हाला नक्कीच फायदेशीर होऊ शकतात. गेली 7 वर्ष हा विषय मी या अकॅडमीमध्ये शिकवतो आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की त्यातनं रिझल्ट पण उत्तम प्रकारे आपल्याला मिळतो आहे. पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्राबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला इथे कोणते सोर्स वापरणं गरजेचं आहे किंवा कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. नागरिकशास्त्रामध्ये आपल्याला पंचायत राज हा पण एक ॲडिशनल मुद्दा आहे, त्याच्यावर पण साधारणतः आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर पंचायत राजसाठी विनायक कुंटे सर यांची एक छोटीशी नोटची डायरी आहे, ती आपण वाचू शकता. अँड जर पॉलिटिक्सला म्हणजे जसं आता आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचण्याची गरज नाही. तुम्ही यापेक्षा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता आणि हे कंबाईन एक्झामसाठी बऱ्यापैकी मदत करू शकतं. या व्यतिरिक्त आपल्या अकॅडमीच्या ज्या प्रिंटेड ऑडिओ व्हिडिओ नोट्स आहेत याचा पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. मित्रांनो, यानंतर आपण जाऊयात पुढचा विषय म्हणजेच इंडियन इकॉनॉमी. मित्रांनो, इंडियन इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला इकॉनॉमिकल थेरी आणि जी शासकीय अर्थव्यवस्था आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे नॅशनल इन्कम काय आहे आपलं, त्याचबरोबर पॉप्युलेशन कसं आहे आपल्या देशाचं, त्याचबरोबर आपल्याकडे पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट कसं आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनशी भारताचं रिलेशन कसं आहे, किंवा जे आपलं बजेट्स कसं असतं, ऑडिट कसं होतं, या संदर्भातलं इकॉनॉमिक्स आपल्याला कंबाईन एक्झाम्समध्ये विचारलं जातं. पण इकॉनॉमिक्सचा अभ्यास कशा प्रकारे तुम्ही करणार आहात तर यासाठी आपल्याला 11वी जे पाठ्यपुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं हे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता आणि आपल्या स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या ज्या ऑडिओ व्हिडिओ अँड प्रिंटेड नोट्स आहेत त्या तुम्ही उपयोग करू शकता आणि त्याचा नक्कीच तुम्हाला सकारात्मक फायदा होऊ शकतो. मित्रांनो, याच्यानंतर आपण सायन्स या विषयाकडे जाणार आहे. सायन्स हा विषय बरेचसे विद्यार्थी टाळण्याचा प्रयत्न करतात, पण मित्रांनो हा टाळण्यासारखा विषय नाहीये. खरंच खूप सोपा आणि साधा विषय आहे. याच्यामध्ये जसं भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, जीवशास्त्र त्याच्यामध्ये बायोलॉजी येतं. बायोलॉजीच्या पण 2 भाग केलेले आहेत. एक म्हणजे झुलॉजी ज्यामध्ये प्राणीशास्त्राचा आपण अभ्यास करणार आहे, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनीचा आपण अभ्यास करणार आहे, अँड हायजीन म्हणजेच आरोग्यशास्त्राचा देखील आपण अभ्यास करणार आहे. साधारणतः आपण पाठ्यपुस्तकांप्रमाणे जर म्हटलं तर 5वी ते 10वी पर्यंतची जी सायन्सची पुस्तकं आहेत, पाठ्यपुस्तकं आहेत, ही आपण वाचून काढणं गरजेचं आहे. 11वी आणि 12वीची पुस्तकं वाचण्याची फारशी गरज नाही. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये भस्के सरांचं किंवा रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे हे पण आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. विशेष म्हणजे गेल्या 3 वर्षात आपल्याला जो रिझल्ट या विषयाचा मिळतो आहे, आपल्या ज्या नोट्स त्या प्रकारे काम करत आहेत त्या नक्कीच तुम्हाला या विषयासाठी फायदेशीर ठरू शकतात. म्हणजे आपल्या अकॅडमीच्या ज्या प्रिंटेड नोट्स आहेत याचा देखील तुम्हाला या विषयामध्ये जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. हे झालं सामान्य विज्ञानाबद्दल. मग अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. मित्रांनो, हा विषय बऱ्यापैकी वेळ खाऊ वाटतो, पण मित्रांनो जर या विषयाची आपण जर प्रॉपर प्रॅक्टिस केली, या विषयाला जर समजून घेतलं आणि त्यातले प्रत्येक टॉपिक जर तुम्ही कव्हर केलं तर नक्कीच या विषयामध्ये देखील तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स पडू शकतात. आणि याला कुठलीही ट्रिक्स वापरण्यापेक्षा मॅक्सिमम प्रॅक्टिस करणं जास्त महत्त्वाचं. ती कन्सेप्ट समजली, ज्या प्रकारे आपल्याला गाईड मिळाले आणि त्या प्रकारे जर आपण त्या विदिन सेकंड्समध्ये हे जर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो तर मला वाटतं की याचा फायदा होऊ शकतो. साधारणतः 2017-18च्या एक्झाम्समध्ये जर पाहिलं तर मोठमोठे स्टेटमेंट वाईज क्वेश्चन्स होते आणि विद्यार्थ्याला घाबरून गेले, अरे एवढे मोठे स्टेटमेंट आहे. पण जर तुम्ही ते स्टेटमेंट वाचलं तर अगदी सोप्या पद्धतीने त्याचं उत्तर काढता येणं शक्य होतं. म्हणजे उत्तर काढण्याची प्रक्रिया खूप सोपी होती, पण फक्त क्वेश्चन्स मोठा दिसत होता आणि विद्यार्थ्याला घाबरून जातं. आणि यासाठी प्रॅक्टिस करणं, त्याच्यातल्या बेसिक गोष्टी समजून घेणं मला वाटतं की जास्त महत्त्वाचं. मॅजिक मॅथमॅटिक्स हे जी किरण सरांचं जे पुस्तक आहे ते आपल्यासाठी उत्तम आहे.
या व्यतिरिक्त अनिल अंकलकी, पंढरनाथ राणे हे गणित आणि बुद्धिमत्तासाठी आपण पुस्तक अगदी बेसिक पासून स्टार्ट करण्यासाठी वापर करू शकतो. मग मित्रांनो, आपल्याला मी 7 विषयांचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं. प्रत्येक सब्जेक्टसाठी 15 क्वेश्चन्स आहे. पॉलिटीला मात्र आपल्याला 10 क्वेश्चन्स आहे आणि असा 100 क्वेश्चनचा पॅटर्न आपण तयार केलेला. आता जर तुम्हाला येणाऱ्या आयोगाच्या एक्झाम्समध्ये स्वतःला बसायचं असेल, पात्र करायचं असेल आणि क्वालिफाय पण व्हायचं असेल, तर मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या. वेळेचं तुम्ही प्रॉपर नियोजन करा. जो काही तुम्ही वेळ खर्च करताय, गरजेचं नाही की तुम्ही 10 ते 12 तास अभ्यास करायलाच हवा. जो तुमच्याकडे वेळ आहे तो वेळ तुम्ही कशा प्रकारे खर्च करणार आहात. तुम्ही डेली न्यूजपेपरसाठी वेळ देणार आहात का? डेली तुम्ही रेफरन्ससाठी वेळ देणार आहात का? जे काही तुम्ही गाईड घेताय त्या गाईडने दिलेल्या माहितीची रिव्हिजन करणार आहात का? हे अतिशय महत्वाचं. मित्रांनो, आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला गाईडची गरज आहे का? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला गाईडची गरज नाहीये, मी स्वतः सेल्फ प्रिपरेशन करून क्वालिफाय करू शकतो. येस, तुम्ही सेल्फ प्रिपरेशन करून क्वालिफाय करू शकता. यात एकाच गोष्टीचा सर्वात मोठा खर्च करावा लागतो, तो म्हणजे आपली वेळ. आणि हे वेळेचं आपल्याला बचाव करायचा असेल, कमीत कमी वेळ आपल्या सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल, तर आपल्याला योग्य मार्गदर्शकाची गरज आहे. मार्केटमध्ये कोण काय काम करतं मला माहित नाही, पण मी आणि माझी टीम अगदी पर्सनल अटेन्शन ठेवून त्या विद्यार्थ्याचं पर्सनल काउन्सिलिंग मार्फत आपण त्या विद्यार्थ्याच्या चुका काय, त्याच्याकडे कोणते स्ट्रॉंग पॉइंट आहेत, त्याच्याकडे कोणते वीक पॉइंट आहेत यावर काम करत आहोत. आणि गेले 2 वर्षामध्ये याचा एक सकारात्मक असा परिणाम आपल्या अकॅडमीच्या रिझल्ट्समध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या अधिकारी बनण्याच्या प्रोसेसमध्ये मला पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, मी टाइम मॅनेजमेंट बद्दल बोललो. मग आता पूर्व परीक्षेमध्ये 60 मार्क हवे असतील तर तुमच्या आवडते सब्जेक्ट कोणते, नावडते सब्जेक्ट कोणते अशी डिस्ट्रीब्युशन करू नका. हातला प्रत्येक सब्जेक्ट तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्या प्रत्येक सब्जेक्टचं आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला साधारणतः कुठली पुस्तकं वापरायची, किती मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे, साधारणतः निगेटिव्ह मार्किंग कसं आहे याबद्दलची माहिती सांगितली. याचा नक्कीच तुमच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. याबद्दल मुख्य परीक्षा कशी असते, मुलाखत कशी असते याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला जो येणारा नेक्स्ट व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा. याचबरोबर तुमच्या काही अडचणी असतील, शंका असतील त्या पण आमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा. स्वामी विवेकानंद अकॅडमी चिंचवड गेली 7 वर्ष विद्यार्थ्यांबरोबर ज्या पद्धतीने उभी आहे आणि या कोरोना काळामध्ये देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या ज्या माध्यमाने शक्य आहे तो प्रयत्न करत आहोत. तुम्ही ग्रामीण भागात आहात किंवा शहरी भागात आहात, तुमचं स्वप्न काय आहे आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन. तुम्ही तुमच्या बाजूने या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करा, योग्य पद्धतीने सुरुवात करा. जर तुमच्याकडे पुस्तकं अवेलेबल नसतील, जर तुमच्याकडे नोट्स अवेलेबल नसतील, या संदर्भात कुठलीही अडचण असेल तर ती माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला कुठलाही इतर अडचण असेल तर नक्की स्वामी विवेकानंद अकॅडमी चिंचवड तुमच्या या अभ्यासामध्ये तुम्हाला सहकार्य करेल. मला आवडेल महाराष्ट्रातले तुमच्यातले बरेचसे PSI बनो, सर्वच विद्यार्थी आपल्या स्वप्नांमध्ये उत्तीर्ण हो आणि हा नवा महाराष्ट्र घडवण्यामध्ये स्वामी विवेकानंद अकॅडमी चिंचवड नक्कीच विद्यार्थ्यांबरोबर आहे. आणि मला अभिमान वाटेल की जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तो बदल घडेल. सो मित्रांनो, पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.